आज मस्त हेल्दी असा प्रोटीनने भरलेला नाश्ता आपण बनवतोय। हे पीठ जे आहे हे अख्खा मूग मी भाजून दळून आणलं होतं। हे 5 मिनिटं भिजवलं, 5 मिनिटात छान भिजलं जातं म्हणून मी अशी ट्विस्ट वापरते। तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं, एक मिरची आणि थोडासा आलं आणि बीटरूट टाकलंय। हे थोडंसं पाणी ओतून ना छान बारीक करून घ्यायचं। आपण मूग भाजून दळून आणल्यामुळे ना रात्रभर आपण जे मूग भिजत ठेवतो ना त्याचा टाइम आपला वाचतो। तर इथं छान मी बारीक पेस्ट करून घेतले। चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडासा चिमटभर सोडा टाकायचा, छान हलवून घ्यायचं। मी मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकलं कारण उगाच कशाला दुसरं भांडं ॲड करायचं नाही का। मग एक पॅन ठेवला आणि गरम करून घ्यायचा चांगला, थोडंसं तेल लावायचं आणि वरती असं छान डोसा टाकून घ्यायचा। तुम्हाला पातळ आवडतो ते पातळ टाकून तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या टाकू शकता किंवा कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकली तरी चालेल। 5 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आणि कांदा आणि टोमॅटो भाजावं म्हणून दुसऱ्या बाजूने पण परतवून घ्यायचं। मग कशी वाटली साधी सोपी आणि हेल्दी अशी रेसिपी? नक्की ट्राय करा आणि जाता जाता तेवढं व्हिडिओला लाईक करा, ठीक आहे।